आणि मुंबईच्या धारावीमध्ये मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आणि तोंडाला रुमाल बांधून अनोळखी व्यक्तींकडून हा गोळीबार करण्यात आला। घटनास्थळावरून पोलिसांनी रिकामी पुंगळी सुद्धा जप्त केल्याची माहिती आहे आणि धारावी पोलीस आणि गुन्हे शाखेने तपास सुद्धा सुरू केलाय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, गुन्हे शाखेने तपास सुरू केलेला आहे, काही तपासामध्ये उघड झालेला आहे का, काय अपडेट मिळतात? नक्की श्रद्धा, काल रात्रीची संपूर्णपणे घटना आहे। काल रात्री मध्यरात्री हा संपूर्णपणे घटना घडलेली आहे। 3:30 वाजल्याच्या सुमारास हा जो गोळीबार आहे तो धारावी परिसरात करण्यात आलेला आहे। याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी शोधाशोध केली असता पोलिसांना एक रिकामी पुंगळी देखील त्या ठिकाणी सापडलेली आहे। अज्ञात इसमाकडून तोंडाला रुमाल बांधून हा जो गोळीबार आहे तो करण्यात आलेला आहे। या प्रकरणी आता धारावी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आहे ते देखील ताब्यात घेतलेले आहेत आणि सीसीटीव्हीच्या आधारे हा संपूर्णपणे तपास आहे तो करतात। धारावी पोलीस आणि गुन्हे शाखा यांचा एकत्रित हा जो तपास आहे तो सुरू आहे। काल रात्री मध्यरात्री 3:30 वाजता ही संपूर्ण घटना घडलेली आहे। श्रद्धा, नक्कीच निखिल, सीसीटीव्ही फुटेजेस मधून काही समोर येतं का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। निखिल, धन्यवाद।